सकाळी 10 वाजता एक बातमी येते. महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणारी. आदित्य ठाकरे शिवसेनेचे कार्याध्यक्ष होणार आणि फक्त काही तासांत दुपारी 1:30 वाजता स्वतः आदित्य ठाकरे समोर येतात आणि ही बातमी सरळ फेटाळून लावतात. आता इथे खराच प्रश्न उभा राहतो. ही बातमी अचानक आली आणि तितक्याच वेगाने नाकारली गेली, मग ही फक्त अफवा होती का, की राजकारणातला सगळ्यात जुना आणि प्रभावी डाव? पुडी सोडण्याचा खेळ इथे खेळला गेला. कारण मोठा निर्णय घेण्याआधी वातावरण चाचपवून पाहण्याची पद्धत असते. लोकांचा प्रतिसाद काय, कार्यकर्ते काय म्हणतात, विरोधक कसे रिॲक्ट होतात, हे सगळं बघून मग पुढची चाल ठरते. आणि त्यामुळेच चर्चा रंगली आहे की ही फक्त बातमी नव्हती, तर एक ट्रायल रन होता. पार्श्वभूमी पाहिली तर चित्र खूप काही सांगतं. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला अलीकडच्या निवडणुकांमध्ये मोठे धक्के बसले. मुंबई महापालिकेसारखा बालेकिल्ला हातातून गेला. संघटनेत मरगळ आली. कार्यकर्त्यांचा उत्साह कमी झाला आणि याच पार्श्वभूमीवर पक्षात नवसंजीवनी देण्याची गरज निर्माण झाली. आणि इथेच आदित्य ठाकरे हे नाव पुढे येतं. कारण गेल्या काही वर्षात ते फक्त युवा चेहरा राहिलेले नाहीत, तर संघटन, रणनीती आणि आक्रमक राजकारण यात सक्रिय झालेत. आता दुसरा मोठा प्रश्न, ही बातमी अचानक माध्यमांमध्ये आलीच कशी? कारण राजकारणात काहीही अचानक होत नाही. प्रत्येक बातमीच्या मागे एक प्लान असतो. सकाळी बातमी पेरली जाते, दिवसभर चर्चा रंगते, सोशल मीडियावर रिॲक्शन येतात आणि मग दुपारी ती नाकारली जाते. म्हणजेच प्रतिक्रिया मोजण्याचा हा एक पद्धतशीर मार्ग असू शकतो. आणि जर हा प्रयोग असेल तर त्याचे निष्कर्ष नक्कीच काढले गेले असतील. इतिहासाकडे पाहिलं तर चित्र अजून स्पष्ट होतं. बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातही नेतृत्वाचा ट्रान्झिशन प्लॅन झाला होता. 2003 मध्ये उद्धव ठाकरे यांना कार्याध्यक्ष करून हळूहळू सूत्र त्यांच्या हाती देण्यात आली. आता इतिहासाची पुनरावृत्ती होणार का, हा प्रश्न आहे. कारण आजही परिस्थिती तशीच आहे. पक्षाला नव्या ऊर्जेची गरज आहे आणि त्यासाठी युवा चेहरा पुढे आणण्याची गरज आहे. यात अजून एक मोठा राजकीय अँगल आहे. आजचा मतदार बदललाय. युवा मतदार निर्णायक बनलाय आणि इथे आदित्य ठाकरे यांचा फायदा होतो. ते फिटनेस, एन्व्हायरमेंट, स्पोर्ट्स या विषयांमुळे तरुणांशी जोडले गेलेत. त्यामुळे पक्षाला पुन्हा उभं करायचं असेल तर अशा चेहऱ्याला पुढे आणणं ही स्ट्रॅटेजी असू शकते. पण इथेच सगळ्यात मोठा ट्विस्ट आहे. कारण एकीकडे ही चर्चा सुरू आहे आणि दुसरीकडे एकनाथ शिंदे आणि भाजप आपली संघटना मजबूत करतायत. आगामी 2 वर्ष राज्यात कोणत्याही निवडणुका नाहीत, त्यामुळे बूथ लेवल पासून कार्यकर्त्यांपर्यंत काम सुरू आहे. आणि त्याला उत्तर देण्यासाठी ठाकरेंनाही संघटन मजबूत करणं गरजेचं आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांना पुढे आणण्याचा प्लॅन हा फक्त पद देण्यापुरता नाही, तर तो एक मोठा राजकीय गेम प्लॅन आहे. आता एक विश्लेषण. जर आदित्य ठाकरे कार्याध्यक्ष झाले तर काय बदल होईल? पक्षात नवी ऊर्जा येईल, निर्णय वेगाने घेतले जातील आणि उद्धव ठाकरे यांच्यावरचा ताण कमी होईल. नेतृत्वाचं डेलिगेशन होईल आणि एक स्ट्रक्चर्ड लीडरशिप तयार होईल. पण दुसऱ्या बाजूला धोकेही आहेत आणि हे धोके राजकीय दृष्ट्या खूप गंभीर आहेत. कारण जर आदित्य ठाकरे कार्याध्यक्ष झाले तर शिवसेनेतील जवळपास सगळी महत्वाची पदं ठाकरे कुटुंबातच केंद्रित झालेली दिसतील. एका बाजूला उद्धव ठाकरे पक्षप्रमुख, आदित्य ठाकरे कार्याध्यक्ष, रश्मी ठाकरे सामन्याच्या संपादक आणि कुटुंबातील इतर सदस्य राजकारणात सक्रिय. म्हणजे संपूर्ण सत्ता आणि संघटन एका घरात केंद्रित झाल्याचा आरोप होऊ शकतो. आणि इथेच विरोधकांना आयती संधी मिळेल. कारण आधीच विरोधक असा आरोप करतायत की जेव्हा सत्ता किंवा पदांचा प्रश्न येतो तेव्हा ते ठाकरेंच्या घरातच फिरतं. सामान्य शिवसैनिकाला संधी मिळत नाही. एकेकाळी सामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री करणार असं म्हणणारे उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री झाले. पहिल्या स्टर्म मध्ये आदित्य ठाकरे यांना मंत्रीपद मिळालं आणि आता जर त्यांनाच कार्याध्यक्ष पद दिलं तर हा घराणेशाहीचा मुद्दा आणखी जोरात उचलला जाईल आणि त्यामुळे राजकीय इमेजवर परिणाम होऊ शकतो. म्हणूनच हा निर्णय जितका फायदेशीर आहे तितकाच धोकादायकही आहे. कारण एकीकडे पक्षाला नवी उभारी मिळू शकते, पण दुसरीकडे विरोधकांना मोठा मुद्दा मिळू शकतो. आता शेवटी ही बातमी नाकारली गेली असली तरी चर्चा थांबलेली नाही. उलट ती अजून तीव्र झाली आहे आणि राजकारणात कधी कधी नाकारलेली गोष्टच पुढे वास्तव बनते. म्हणून येणाऱ्या काळात जर अचानक मोठी घोषणा झाली तर आश्चर्य वाटायला नको. कारण सध्या जे काही सुरू आहे ते फक्त तयारी आहे. वातावरण तयार केलं जातंय, प्रतिक्रिया मोजल्या जात आहेत आणि योग्य वेळ आल्यावर मोठा निर्णय घेतला जाईल. आणि म्हणूनच शेवटी एकच प्रश्न उरतो, आदित्य ठाकरे कार्याध्यक्ष होणार की फक्त अफवा होती, की एका मोठ्या राजकीय बदलाची शांत सुरुवात? दरम्यान या सर्वाबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा. तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्रला सबस्क्राईब करा.